नमस्कार, मी भाग्यशाली. चंपा कथेच्या 7व्या भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संकटाच्या भीषण वळणावर जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. गेल्या भागात आपण पाहिले की त्या नरकातून पळून आलेल्या चंपाच्या रक्षणासाठी रामने थेट तिला लग्नाची मागणी घातली. पण एका वस्तीत वाढलेली, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारी चंपा एका प्रतिष्ठित वकिलाचा हा प्रस्ताव स्वीकारेल का? चला तर मग ऐकूया नात्यांच्या आणि संघर्षाच्या एका नव्या वळणावर आलेली कथा, चंपा भाग 7. चंपाला कोणाचे उपकार नको होते. तिच्या भावना रामला समजत होत्या. राम तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू कोण आहेस किंवा कुठून आली याने मला काहीच फरक पडत नाही. तू एक खूप चांगली मुलगी आहेस. स्वतःपेक्षा इतरांसाठी धडपडतेस. मला अशीच बायको हवी. आणि आत्ता नाही. मला तू तेव्हापासून आवडतेस जेव्हापासून तुझ्याविषयीचे सगळे गैरसमज दूर झाले. तिने रामकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले. ती काहीही न बोलता तशीच बसून राहिली. तिच्या मनामध्ये प्रश्नच प्रश्न होते. खरं तर यावेळी निर्णय घेणं कठीण होतं तिच्यासाठी. राम तिच्या जवळ गेला. चंपा, काही विचार करू नकोस आत्ता. जाऊन झोप, उद्या बोलूयात. तिला रामच्या कुशीत जाऊन रडावंसं वाटत होतं. पण तिनं स्वतःला सावरलं आणि रूममध्ये गेली. तशीच बेडवर पडली. पण तिला काही झोप लागत नव्हती. ती सतत रामचा विचार करत होती. राम एवढं प्रेम करतात माझ्यावर. कधी बोलले सुद्धा नाहीत. रामचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. राम दिसायला खूपच देखणा, उंचपुरा, तब्येत, गोरापान. खरं तर मनातून तिलाही आवडत होता तो. पण तिने कधी बोलून दाखवलं नव्हतं. तिने तिची भावना तशीच दाबून ठेवली होती. कारण आपल्यावर प्रेम करणार कोण? आणि तो अधिकार आपल्याला कधीच नव्हता आणि नाही. तिने ठरवलं, कोणाच्या गळ्यात नाही पडायचं. राम उठायच्या आत तिने निघायचं ठरवलं. तिला झोप येत नव्हती. घशाला कोरड पडली होती. किचनमध्ये येऊन पाणी प्यायली. परत रूममध्ये निघाली तर राम सोफ्यावर झोपलेला दिसला. तशी थंडी खूप होती, पण रामचा तिथेच डोळा लागला होता. ती पुन्हा रूममध्ये गेली, पांघरून घेतले आणि रामच्या अंगावर टाकले. राम शांत झोपला होता. अंगावर पांघरून पडताच त्यांनी पांघरून अंगावर ओढले, पण त्याला तितक्यात जाग आली. त्यांनी चंपाकडे पाहिले. तू झोप नाही येत? नाही सर, पाणी प्यायला आले होते. अगं कदाचित नवीन जागा आहे ना, त्यामुळे झोप नसेल येत. राम उठून बसला. चंपा विचार करत होती. किती चांगला माणूस आहे ना हा. ना वाईट विचार, ना वाईट नजर. रामने तिच्या समोर टिचकी वाजवली. अगं कसला विचार करतीयेस? झोप जा. आता येईल बघ तुला झोप छान. चंपाच्या डोळ्यातून पाणी आले. अगं ए वेडाबाई, आता काय झालं रडायला? काही नाही. मला थोडा वेळ जवळ घ्याल? चंपा रामच्या जवळ गेली. त्याला ते योग्य वाटत नसले तरी त्याने तिला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काय झालंय? चंपा फक्त रडत होती. काहीच नाही. इतकं प्रेमाने वागणारं कधीच कोण भेटलं नाही. रडायला येतंय म्हणून रडतीये. राम काहीच बोलत नव्हता. खूप वेळ झालं. चंपा फक्त रडत होती. जरा वेळाने ती नॉर्मल झाली. तिने तिचे डोळे पुसले आणि रामला म्हणाली, सर खूप बरं वाटलं. शांत झाले मी. हो ना? जा झोप. बघ तुला छान झोप लागेल आता. चंपा उठली आणि रूममध्ये गेली. खरंच पडल्या पडल्या तिची छान झोप लागली. इकडे चाचा वेड्यासारखं चंपाला शोधत होता. रेशमी भडक रंगाचा कुर्ता पायजमा त्यांनी घातला होता. तोंडात पानाचा तोबरा भरलेला होता.
पान खाऊन खाऊन दात ना लाल पिवळे दिसत होते त्याचे. डोळे रागाने लाल लाल बुंद झाले होते. साले हराम्यांनो, फुकटचे पैसे खाऊन खाऊन माजलाय नुसते. लक्ष नाही ठेवता येत नीट. रात्रीपर्यंत मला चंपा पाहिजे, नाही तर तुमचं काही खरं नाही. चाचा चिडलेला होता. रश्मी हे सगळं दारामागून ऐकत होती. तिला ना आता चंपाची खूप काळजी वाटत होती. त्या आंटीच्या बाजूला कोणाची खोली आहे, जाऊन बघा. बोलताना त्याची थुंकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर उडत होती, पण कोणीच काही बोलत नव्हते. चाचा, रश्मीची आहे आंटी शेजारी रूम, त्यातला एक जण बोलला. तिला बोलवून घेऊन ये. नक्कीच नक्कीच कोणीतरी बघितलं असेल तिला पळून जाताना. चाचा, पण मला नाही वाटत ती पळून गेली असेल. चाचाचा उजवा हात असणारा बंड्या त्याला म्हणाला. बंड्या, सकाळपासनं कोणीही तिला खोलीत बघितलेलं नाही. आणि लक्षात ठेव, ती आंटीची पोरगी आहे. अशी तशी हातात नाही येणार. ऐक, त्या पाटलाला फोन कर. कोण पाटील? बंड्याने विचारले. अरे तो इन्स्पेक्टर, रात्री त्याची ड्युटी होती ना. त्याने बघितलं असेल तर सांगेल मला. तोपर्यंत रश्मीला एक जण ओढत घेऊन आला. रश्मीने भडक लाल लिपस्टिक लावली होती. छाती अर्धवट दिसेल एवढा ब्लाऊज घातला होता. हिरव्या रंगाची साडी बेंबीच्या खाली नेसली होती. गोरगोमट शरीर त्या पारदर्शक साडीमधून उठून दिसत होतं. ती मोठ्याने ओरडली. साले हात सोड. का पकडून आणले मला? चाचा, हे बघा, रश्मीला घेऊन आलोय. तिला काय बघायचंय? सालीला किती वेळा बघितले मी. सोड तिचा हात सोड. रश्मीने त्या मुलाचा हात झिडकारला. रश्मी, चंपाला बघितलंस का? बंड्याने रश्मीला विचारले. हो, रात्री ती रूमच्या बाहेर पडली होती. तिला मी विचारलं तर म्हटली डोकं दुखतंय. सकाळपासून मी तिला भेटलीच नाही. भेटायला ती असायला तर पाहिजे ना. चाचा मोठ्याने बोलला. तशी रश्मी जोरात दचकली. चाचा रश्मीच्या जवळ गेला आणि तिचे गाल जोरात दाबले. बोल, कुठं गेली ती? माझं आणि तिचं कुठं जमतं चाचा? आणि असेल इथंच कुठंतरी. फोन लावा की. थांबा, मी लावते. रश्मीने कमरेला लावलेल्या छोट्या पिशवीत हात घातला आणि तिचा मोबाईल काढला. तसे चाचाने तिच्या जोरात कानशिलात लगावली. रश्मीच्या हातातला मोबाईल उडून बाजूला पडला. येडे दिसतो का आम्ही? हे बघ, तुला जर माहित असेल ती कुठं गेलीये आणि हे जर मला समजलं तर तुझं काय खरं नाही, लक्षात ठेव. सगळ्या लोकांना माहितीये तुझं आणि चंपाचं जमतं ते. मला शहाणपत्ती शिकवती. रश्मीला घाम सुटला होता. चाचा, त्या पाटलाला काल सुट्टी होती. फोन केला होता मी, बंड्याने चाचाला सांगितलं. चमारी, हप्ता घ्यायला सुट्टी नसते त्याला. बंड्या ऐक, बस स्टँडवर जा आणि प्रत्येक एसटीत चढून बघ. ते नक्की कुठे ना कुठेतरी सापडेल. बंड्या जायला निघाला. थांब बंड्या. हे बघ, ती कामाला होती ना, त्या जागेवर जा आणि तिथून लगेच फोन कर मला. सगळे भराभर बाहेर पडले. रश्मीने चाचाकडे बघितले. चाचाने रागात तिच्याकडे बघितले. आता काय जेवायला थांबलीस का काय? जा. रश्मी घाबरून निघून गेली. चाचाच्या डोक्यात सनक गेली होती. चंपा, तू पाताळात जरी असलीस ना तरी तुला असं नाही सोडणार. कुठून पण तुला शोधून काढणारच. मारी, आता कस्टमरला काय सांगू? आज 50,000ची भवानी होती. चाचा एकटाच बडबडत होता. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. ए चाचा! कस्टमरने चाचाला बाहेरून हाक मारली. अरे, आलात? या या या. नैना, अरे नैना, साहेबांना सरबत आण बरं. सरबत प्यायला आलोय का मी इथं? हे घे 50,000.
आजचा चेक. ही पोरगी दिवस रात्र माझी. कस्टमरच्या दोन्ही हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या होत्या. गळ्यात जाड चेन, हातात सोन्याचे ब्रेसलेट. चाच्याने चेक घेतला आणि एवढी मोठी रक्कम बघून त्याचे डोळे विस्फारले. साहेब, चेक नको मला. मला रोकड पाहिजे. बँकेतली कामं आपल्याला जमत नाहीत. कस्टमरने लगेच खिशातनं 50,000 ची रोकड काढली आणि त्याच्या हातात ठेवली. मला माहित होतं तो असंच बोलणार, म्हणून कॅश पण घेऊन आलो होतो. हे घे. चाच्याला आता काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं. त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, साहेब, माफी करा. पोरगी तयार नाही. हे घ्या तुमचे पैसे. अरे तू फोन करून बोलवलंस ना मला. नवीन माल तयार आहे म्हणून. सगळं सोडून मी धावत पळत इथं आलो आणि लडकी तयार नाही म्हणतोस. असला कसला धंदा करता तुम्ही? कस्टमर रागाने बोलत होता. कस्टमरने चाच्याच्या हातातले पैसे हिसकावून घेतले आणि रागाने बाहेर पडत होता. तेवढ्यात चाच्याने त्याला जोरात हाक मारली. साहेब साहेब आलायत तर असं नका जाऊ ना. रश्मी आहे ना. कस्टमर काहीही न ऐकता रागाने निघून गेला. हरामी, 50,000ला चुना लागला आज मला. चाचा भिंतीवर हात आपटत रागाने बोलत होता. चंपा पहाटेच उठली, आंघोळ केली आणि हॉलमध्ये आली. तिने निघायचं ठरवलं, पण तिला एकदा रामला बघावंसं वाटत होतं. ती त्याच्या जवळ गेली, त्याला पाहिले आणि तिचे डोळे पुन्हा भरून आले. स्वतःशीच म्हणाली, मला यांना संकटात नाही टाकायचे. ती रामच्या जवळ गेली आणि त्याच्या केसांवरून हात फिरवला. तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. खरं तर तिला रामला सोडून जाताना त्रास होत होता, पण तिच्यामुळे त्याला त्रास झालेला पाहायचा नव्हता तिला. ती लगेचच निघाली, बाहेर पडली. बाहेर अंधार होता, शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. चंपा झपझप पावलं टाकत चालत होती. रस्त्यावरून एखादी गाडी भुरकन जात होती. रामच्या घरापासून एसटी स्टँड बरचसं लांब होतं. एक रिक्षा तिच्या जवळ येऊन थांबली. रिक्षा वेगाने एसटी स्टँडच्या दिशेने जात होती. पुढे काय करायचं याचा चंपा विचार करत होती. 1 महिनाभर भागेल एवढे पैसे आहेत माझ्याकडे. तिला एकच पर्याय दिसत होता, कोल्हापूर. स्टँड दिसले. मीटरप्रमाणे तिने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि स्टँडवर आली. कोल्हापूरला जाणारी बस मिळते का ते बघत होती. समोरच तिला बंड्या लोकांसोबत बोलताना दिसत होता. तो तिचाच फोटो लोकांना दाखवून चौकशी करतोय हे तिच्या लक्षात आले. त्याच्याबरोबर आणखी 4 जण होते. त्यांनाही तिने कोठीवर पाहिले होते. तिच्या लक्षात आले, नक्की हे मलाच शोधतायत. चंपाला कोल्हापूरची बस दिसली. ती पटकन त्या बसमध्ये चढली. मधल्या सीटवर जाऊन खाली वाकली. पण खरोखर आता तिला खूप भीती वाटत होती. आज जर आपण सापडलो तर? इकडे चंपाला राम घरभर शोधत होता. आवाज देत होता. खरं तर त्याला शंका आली होती की रात्रीच ती न सांगता निघून जाईल, म्हणून तो रात्रभर जागा होता. आणि पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. ही नक्कीच कोल्हापूरला निघून गेली असणार. राम स्वतःशीच अंदाज बांधत बोलत होता. चंपा बसच्या सीटवर जीव मुठीत धरून बसली होती आणि बाहेर बंड्या तिचा फोटो घेऊन शोधत होता. बंड्याची नजर चंपावर पडेल का? चंपा तिथून सुखरूप पळून जाऊ शकेल का? इकडे चंपा घरात नाही हे समजल्यावर राम काय करेल? हे जाणून घेण्यासाठी चंपाचा पुढचा भाग नक्की ऐका. आणि हो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.